आता एक अत्यंत वेगळी बातमी आहे आणि ती आहे सेलिब्रिटींच्या संदर्भातली। विविध मान्यवर चर्चित चेहऱ्यांची 1000 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त झाली आहे। युवराज सिंग, सोनू सूद, नेहा शर्मा यांना ईडीने दणका दिलाय। ही सगळी मंडळी काळ्याचं पांढरं करायचा प्रयत्न करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या सेलिब्रिटींच्या 1000 कोटीची मालमत्ता सध्या जप्त करण्यात आलेली आहे। एका सट्टेबाजीच्या ॲपच्या माध्यमातून हा व्यवहार झाला आणि त्यासाठी त्यांनी मानधन स्वीकारलं। कुणाची किती संपत्ती जप्त झाली आहे ते आता आपण पाहणार आहोत। सोनू सूद अभिनेता आहे, त्याची 1 कोटी रुपयाची संपत्ती जप्त झाली आहे। तृणमूलच्या माजी खासदार मिमी चक्रवर्ती यांची 59 लाख रुपयाची, क्रिकेटपटू राहिलेल्या युवराज सिंगची 2.5 कोटी रुपयाची, रॉबिन उत्थप्पा हा सुद्धा क्रिकेटपटू राहिला आहे, त्याची 8,26,000 रुपयाची, अंकुश हाजरा नावाचा बंगाली अभिनेता आहे, त्याची 47 लाख रुपयाची संपत्ती जप्त झाली आहे। मीरा रावतेला नावाची एक अभिनेत्री आहे, ती उर्वशी रावतेलाची आई आहे, तिची 2 कोटी 2 लाख रुपयाची। या निमित्तानं आपले सहकारी प्रतिनिधी प्रशांत सागवेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं संपत्ती जप्त होण्याचं प्रकरण समोर येत आहे, ही मंडळी नक्की करत काय होती? यांनी कसे पैसे कुठून घेतले होते? मुख्य कारण प्रसाद सर आपल्याला या सगळ्याचं सांगता येतं की हे जे बेटिंग ॲप आहे, या बेटिंग ॲपचं प्रमोशन करण्याचा ठपका या सगळ्या सेलिब्रिटींवरती ठेवण्यात आला आहे आणि या माध्यमातून फेडरल प्रोब एजन्सीनं प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट, ज्याला आपण PMLA म्हणतो, त्याचा अंतरिम आदेश जारी केल्यानंतर ही कारवाई केली आहे आणि या सर्व सेलिब्रिटींवरती 1xBet नावाचं ॲप आहे, त्याची माहिती आपण देणार आहोत लोकांना आणि त्या 1xBetच्या सट्टेबाजी ॲपचं प्रमोशन केल्याचा आरोप या सगळ्यांवरती ठेवण्यात आला। प्रमोशनच्या बदल्यामध्ये मिळालेली रक्कम ही मनी लॉन्ड्रिंगच्या पद्धतीनं या सगळ्यांनी घेतली असं या सगळ्यामध्ये म्हणण्यात आलं। या सर्व सेलिब्रिटींची यापूर्वी देखील ईडीने चौकशी केलेली होती। एजन्सीनं जर आपण काही काळापूर्वी बघितलं तर माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि सुरेश रैना यांची सुद्धा जवळजवळ 11 कोटी 14 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केलेली आहे। त्यामुळे ही जी कारवाई आहे त्या कारवाईमुळे सेलिब्रिटींना जबरदस्त धक्का बसणार आहे, कारण अशा पद्धतीचे जे बेटिंग ॲप आहेत हे थेट समाजावरती परिणाम करणारे ॲप आहेत असं देखील म्हणण्यात आलंय। धन्यवाद। थोडक्यात अनैतिक व्यवहाराला प्रोत्साहन देण्याचा एक विषय या निमित्तानं पुढे येतोय।